जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदावर नियुक्तीसाठी ज्या भरती निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। आपण ही सांगली जिल्ह्यातील जी जाहिरात आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, नागपूर इतर ठिकाणी ही भरती निघालेल्या आहेत। भरतीची जी प्रक्रिया असणार आहे, अर्जाची जी प्रक्रिया असणार आहे ती सगळीकडे सेमच असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे ती इतर जिल्ह्यातील भरतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। यासाठी तुम्हाला 7/2/2025 ते 27/2/2025 पर्यंत विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करायचा आहे। तर जी पदे भरावायची आहेत त्यासाठी इथे केंद्र क्रमांक आणि गावांची नावे दिलेली आहेत। कडेगाव, कवठे महांकाळ, खानापूर, जत, पलूस, शिराळा तर मदतनीस या पदासाठी दिलेले आहेत। तसेच इथे मानधन जे असणार आहे ते 7,500 असणार आहे। अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत। त्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरीसह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता तुमची 12वी झालेलं असलं पाहिजे। वास्तव्याची स्थानिक रहिवासी असणे, तसेच रहिवासीचा दाखला असणं। वयाची अट तिथे दिलेली आहे 18 ते 35 वर्ष। तसेच विधवा उमेदवारांसाठी ही 40 वर्ष असणार आहे। लहान कुटुंब म्हणजे जास्तीत जास्त 2 अपत्ये असले पाहिजे। त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्ही यासाठी अपात्र असणार आहे। भाषेचे ज्ञान इथे मराठी भाषा आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त उर्दू, हिंदी, मीडिया, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलुगू, भिल्लोरी, बंजारा इत्यादींपैकी एक भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे। तसे ती लिहिता वाचता येणं गरजेचं आहे। तुमची 10वी, 12वी, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। विधवा व अनाथ उमेदवारांकरता त्यांच्या पतीच्या मृत्यूचा दाखला किंवा सह्य घोषणापत्र, तसेच अनाथ उमेदवारांबाबत तसे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र सादर केलेलं असेल तर त्याचे तुम्हाला गुण देण्यात येणार आहेत। तसेच इथे सर्व माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। ही भरती जी आहे ही भरपूर जिल्ह्यांमध्ये निघालेली आहे। तर ही जी PDF आहे मी सांगली जिल्ह्याची घेतलेली आहे। इतर जिल्ह्यांसाठी जी भरती आहे तिथे सुद्धा जी भरतीची प्रक्रिया असणार आहे किंवा अर्ज करण्याची जी प्रक्रिया असणार आहे आणि कागदपत्र असणार आहे ते सेमच इथे तुम्हाला लागणार आहेत। तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ इतर व्यक्तींपर्यंतही शेअर करत चला, त्यामुळे इतरांनाही माहिती मिळेल। तर अंगणवाडीसाठी इथे 12वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त जर तुमची पदवी झाली असेल, D.Ed, B.Ed झालेलं असेल, MSc झालेलं असेल तर त्याचे तुम्हाला तिथे गुणपत्रक म्हणजेच प्रमाणपत्र, छायांकित प्रती, झेरॉक्स सादर करायचे आहेत। आणि इतर कागदपत्रे जर तुमचे असतील तर ती सुद्धा तुम्हाला इथे सादर करायची आहेत। तर विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मदिनांकाबद्दल जन्म नोंदणीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणीचा दाखला म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट लागणार आहे। इयत्ता 12वीचं गुणपत्रकाची साक्षांकित प्रत, पदवी असेल तर त्याची साक्षांकित प्रत, पदव्युत्तर असेल तर त्याची सुद्धा गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, D.Ed, B.Ed असेल तर त्याचेही प्रमाणपत्र, MSc असेल तर त्याचं प्रमाणपत्र, विधवा किंवा अनाथ असेल तर त्याचे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे जे प्रमाणपत्र असतील ते द्यावे लागतील। तसेच उमेदवार जात किंवा मागासवर्ग प्रवर्गातील असेल तर त्याचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यायचे आहे। तसेच अंगणवाडीमध्ये सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडीमध्ये जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर त्याचं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचं स्वाक्षरीचं जे प्रमाणपत्र आहे, अनुभवाचा दाखला आहे तो इथे द्यायचा आहे। तर हे जे अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे हे सांगलीसाठी आहे। तर हे सांगलीसाठी इथे हे ठिकाणाचा अर्ज दिलेला आहे। तिथे तुम्ही ही अर्ज सादर करायचा आहे। हे अर्जाचं ही प्रत आहे, ही तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि अर्ज भरायचा आहे। अर्जदाराचं पूर्ण नाव, विवाहित असल्या ते नाव, तसेच जन्मदिनांक, अंक, अक्षरी, जात, तसेच तुमचे जे शैक्षणिक पात्रता आहे SSC, पदवी, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed किंवा MSc वगैरे ते सर्व इथे त्याचे गुण व वर्ष भरायचे आहेत।
तसेच तुमची स्वाक्षरी करायची आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तुमच्या मुलामुलींचे नावं, जन्मदिनांक आणि वय इथे द्यायचं आहे. तसेच इथे स्वाक्षरी द्यायची आहे. आणि जर इथे विधवा असेल तर त्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. रहिवासी असेल तर सोय घोषणापत्र इथे द्यायचे आहेत. तसेच इथे प्रमाणपत्र काय लागणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ते जोडले आहेत किंवा नाही, तिथे आहे किंवा नाही असं करायचं आहे. तर इथे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला, आधार कार्ड, 12वी गुणपत्रक, पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी असेल तर त्याचे प्रमाणपत्र, D.Ed किंवा B.Ed असेल तर त्याचे प्रमाणपत्र, संगणक MSc IT असेल तर त्याचे प्रमाणपत्र, मागासवर्गीय असेल तर त्याचा जातीचा दाखला, विधवा असल्यास, पतीचा मृत्यू असल्यास सोय घोषणापत्र आणि दाखला, अंगणवाडी किंवा मदतनीस असेल तर त्याचे प्रमाणपत्र, विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल झाल्याचे गॅझेट प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडायची आहेत.